स्थानिक स्वराज्य संस्थेचे ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीचा कार्यक्रम पत्रिका जाहीर झालेली आहे आणि यानुसार आपण पाहतो की आचारसंहिता सुद्धा सुरू झालेली आहे आणि या आचारसंहिताचा स्पर्धा परीक्षेवरती नेमका काय काय परिणाम होतो हे आपण या ठिकाणी बघूयात, जेणेकरून तुम्हाला तुमचं टाइम टेबल बनवण्यासाठी किंवा अभ्यासाचं प्लॅनिंगसाठी ही गोष्ट अतिशय महत्त्वाची ठरेल की आचारसंहितेचा एक्झॅक्ट स्पर्धा परीक्षेवरती काय काय इम्पॅक्ट होतो। तर पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करा बघा। पहिला मुद्दा आहे तर आचारसंहितेच्या कालावधीमध्ये कुठल्या निम सरकारी शासकीय महामंडळ सार्वजनिक उपक्रम म्हणजे या ठिकाणी कोणती कंत्राटी जाहिरात असेल शासनाची जाहिरात असेल तर अशा जाहिराती देता येत नाही किंवा मुलाखती घेता येत नाहीत, बरोबर आहे। म्हणजे नव्याने एखादी गोष्टीची जाहिरात द्यायची किंवा नव्याने एखाद्या मुलाखतीचं शेड्यूल ह्या कालावधीत बनवायचंय असं इथं करता येणार नाही। म्हणजे ऍड जे आहेत ह्या 31 जानेवारी पर्यंत येण्याची शक्यता नाही। ही पहिली गोष्ट क्लिअर झाली का? ओके। दुसरा मुद्दा, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शासकीय निमशासकीय पदावर कायमस्वरूपी तात्पुरती किंवा कंत्राटी पद्धतीने भरती करण्याच्या अनुषंगाने लेखी परीक्षेबाबत पत्र पाठवले असल्यास त्या दृष्टीने लेखी परीक्षा घेण्यास हरकत नाही, मात्र मुलाखती घेणं, निकाल जाहीर करणं आणि प्रत्यक्ष नियुक्त्या करणं ही कारवाई करता येणार नाही। म्हणजे अगोदरच जर एखाद्या परीक्षेची तारीख ठरली असेल की जसं की कंबाईनची ठरली, राज्यसेवेची ठरली, ग्रुप बी ग्रुप सी ची, तर या जाहिराती घेता येतात, धर्मादाय आयुक्त वगैरे। म्हणजे त्याच्या अगोदरच त्या लेखीची तारीख ठरलेली असेल आणि त्या कालावधीत लेखी येत असेल तर ती होणार आहे, त्यात काही डाऊट नाही। परंतु नव्यानं तुम्ही मुलाखतीचं शेड्यूल बनवू शकत नाही किंवा यामध्ये निकाल जाहीर करू शकत नाही। म्हणजे सगळी प्रोसेस जरी पूर्ण झाली असेल तरी सुद्धा निकाल डिक्लेअर करता येणार नाही। पुढचा मुद्दा जर पाहायचा झाला तर ज्या संस्थांच्या भरती प्रक्रियेचे वेळापत्रक निश्चित होऊन ते अगोदरच प्रसिद्ध केले असेल अशा प्रकारे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहिरात देऊन, म्हणजे बघा आता यामध्ये काय सांगितलंय बघा, नीट लक्षात घ्या, हा मुद्दा अतिशय इम्पॉर्टंट आहे। ज्या संस्थांच्या भरती प्रक्रियेचे वेळापत्रक, भरती प्रक्रिया निघलेली आहे तिचं वेळापत्रक निश्चित झाले आणि ते प्रसिद्ध झालं असेल तर अशा प्रकरणी काय असेल, लेखी शारीरिक मुलाखत निकाल जाहीर केला असला तरी नियुक्ती देता येणार नाही। म्हणजे त्याच्या या प्रक्रिया पार पडल्या असतील पण तरीही निकाल जाहीर करता येणार नाही। हा मुद्दा इथं लक्षात घेणं गरजेचं आहे, निकाल डिक्लेअर होऊ शकत नाही। आता पुढचा महत्वाचा आहे बघा, लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, मुलाखत, निकाल ही प्रक्रिया होऊन नियुक्ती पत्र देखील देण्यात आलं असलं तरी उमेदवाराला हजर राहता येणार नाही। म्हणजे एखाद्याला या ठिकाणी आपण पाहतो नियुक्ती पत्र प्राप्त झाले परंतु ह्या कालावधीत त्याला हजर राहता येणार नाही। त्यानंतर बघा, ज्या संस्थांनी भरती संदर्भात वार्षिक कार्यक्रम तयार करून तो जाहीर केला असल्यास, म्हणजे एखादी संस्था एमपीएससी यूपीएससी सारखी हे काय करते, अगोदर डिक्लेअर केलेलं असतं की जून मध्ये पूर्व, या ठिकाणी ऑगस्ट मध्ये मुख्य आणि नोव्हेंबर मध्ये मुलाखत, असं अगोदरच जाहीर करून ठेवलं असेल, अगोदरच त्यांचं शेड्यूल असेल, कॅलेंडर असेल, तर त्यांच्यासाठी काय बघा, तर त्यांच्यासाठी जाहिरात, अशा वार्षिक कार्यक्रमानुसार जाहिरात, लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, मुलाखती इत्यादी टप्पे पार पाडता येतील, मात्र निकाल जाहीर करता येणार नाही। फॉर एक्झाम्पल, म्हणजे सगळी प्रक्रिया पूर्ण आहे, कॅलेंडर बनलेला आहे आणि त्यानुसार ऍडचं शेड्यूल यांचं आहे, तर अशांची ऍड येऊ शकते, अशा परीक्षांची ऍड येऊ शकते। म्हणजे आपण पाहतो जसं की सीडीपीओ महिला बालविकास अधिकारी हे पद आहे, यांचं जवळजवळ यांचं परीक्षेचं एक शेड्यूल बनलेलं होतं, तर अशांमध्ये ऍक्सिडेंटली एखादी ऍड येऊ शकते। हा मुद्दा इथं लक्षात घेण्याची गरज आहे। बघा काय सांगतोय, नीट ध्यानात येते का? फक्त ते अगोदर डिक्लेअर असावं शेड्यूल, बाकी एमपीएससीत आता सध्या तर तसं काय दिसत नाही, सीडीपीओ वगळता। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येणाऱ्या सेवा भरतीसाठी संघ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर अगोदरच वेळापत्रक जाहीर केले असल्यास ही अट लागू असणार नाही, यूपीएससी सारखा असेल तर लागू असणार नाही। ज्या संस्थांचे भरती वेळापत्रक
वर नमूद केल्यानुसार अगोदर निश्चित झाले नसेल तर अशा प्रकारे भरती प्रक्रियेचा टप्पा सुरू करता येणार नाही. अचानक काहीच करता येणार नाही. शेड्यूल मध्ये असेल अगोदरच तर ते होईल, अन्यथा नाही. म्हणजे थोडक्यात काय, नव्यानं कुठल्या सरळ सेवा डिक्लेअर होऊन ऍड येईल ही बहुळी आशा ठेवण्यात काय पॉइंट नाही. आणि आयोगाच्या शेड्यूल नुसार जी ऍड आहे, जसं आयोगानं शेड्यूल बनवलंय बघा, 2025 शेड्यूल टाकलेलं आहे, त्या शेड्यूल मध्ये JFMC वगैरे ऍड ठेवलेल्या आहेत, त्या मे बी पडू शकतात, CDPO हे त्या पडू शकतात, परंतु तशी गॅरंटी नाही. लक्षात येते? तर काय हरकत नाही. या ठिकाणी आपण थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.